विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट माहिती व आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो। इंडिया पोस्ट मार्फत ज्या GDS ग्रामीण डाक सेवक पदाच्या ज्या भरती प्रक्रिया निघाली होती मित्रांनो, त्याचा निकाल हा आता जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि काही ठराविक इन्स्ट्रक्शन सुद्धा देण्यात आलेले मित्रांनो। निकाला लागल्यानंतर जे उमेदवार शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांना पुढील कोणती प्रक्रिया करायची आहे त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण वाडेकर, BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती शेअर करत असतो। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती की मागील महिन्यात इंडिया पोस्ट विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदाची भरती प्रक्रिया निघाली होती। तब्बल 44,000 प्लस पदांची ही भरती प्रक्रिया होती। यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास होती आणि यामध्ये सिलेक्शन प्रक्रिया ही फक्त टक्केवारीनुसार होणार होती। 10वीला तुम्हाला जेवढे टक्के त्यानुसार ही भरती प्रक्रिया होणार होती, फक्त टक्केवारीवर ही भरती प्रक्रिया होणार होती। तर आता इंडिया पोस्ट मार्फत ग्रामीण डाक सेवकचा निकाल हा आता जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा कट ऑफ किती लागला आहे आणि त्यानंतर पुढील इन्स्ट्रक्शन काय काय आहे। तर बघा मित्रांनो, हा कट ऑफ जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा गेला आहे। अहमदनगरचा कट ऑफ हा 97.83 मार्क एवढा गेला आहे 100% मित्रांनो, खूप हाय कट ऑफ गेला आहे। जवळजवळ 85च्या पुढे ज्यांना टक्के आहे त्यांचे काठावर सिलेक्शन झाले आहे। बाकीचे सगळे 90+ जणांचा टक्केवारींचा कट ऑफ हा गेलेला आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आता जे शॉर्टलिस्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना काय करायचं आहे, दिनांक 3 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांनी अप्लाय केलेल्या डिव्हिजनल ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे व सोबत जाताना तुमचा कागदपत्रांचा ओरिजिनल सेट व त्याच्या 2 अटेस्टेड झेरॉक्स कॉपी या सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट माहितीही घेऊन येत असतो मित्रांनो। आपण लवकरच आपल्या चॅनलवरती टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत, त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना बऱ्याच सोप्या पद्धतीने आपण टेस्ट सिरीज ही सुरू करत आहोत। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।